आपल्याला अनावर आल्याचं पाहते, कारण बाजूलाच आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आपण पाहू शकतो। फक्त ते उठून बसले त्याचं कारण वेगळं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी पत्रकार परिषद आहे आता सर मला सांगा, मी कोणाला कसं आहे मला सांगा ना, कोणाला काय लावलं आहे होत चाललेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मनोजदादा जरांगे काळजी घ्यावी। मराठा समाजामध्ये निस्वार्थ आम्हाला दादाला बोलले की तब्येतीची काळजी घ्या। दादा बोललेत की हो काळजी घेतोय मी, रडू नको बोललेत। कॉलेजला जा म्हणे, रडू नकोस, मी काळजी घेतो, उपचार घेतो बोललेत। आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या दरम्यान काही निर्णय होऊ शकतो, काही मराठा समाजाच्या आरक्षणाचा काही विषय निघू शकतो, याबद्दल तुला काय वाटतं? निघायला पाहिजे, लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे। कारण आज 7 दिवस झाले दादा उपोषणाला बसलेत, 6 दिवस झाले ना पाणी ना। मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून जिजाऊची एक विनंती करते, लवकरात लवकर अंमलबजावणी करत, कारण आम्हाला बघू वाटेना नाही दादाची हालत। खूप आता सहन नाही होत, खूप त्यांची तब्येत खूप आता खचून गेली। काय अपेक्षा असते बेटा तुझी आज? काय सांगू शकशील तू? अपेक्षा काय अपेक्षा? माझी अपेक्षा त्यांनी लवकरात लवकर दादाच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे, लवकर अंमलबजावणी करायला पाहिजे। असं वाटतं आज लवकरात लवकर दादाचं उपोषण सुटायला पाहिजे आणि दादा आमच्यात असं मोकळं म्हणजे फिरायला पाहिजे, बोलायला पाहिजे। दादाची हालत खूप बेकार झालेली, आम्हाला बघू वाटायला नाही, आता नाही सहन करू शकत आम्ही। काय नाव बेटा तुझं? माझं नाव विशाखा रक्तटेवडी गाळ्याहून आले मी। काय आरक्षणाचा काय फायदा होणार तुला? मला आरक्षण फक्त आम्हाला शिक्षणासाठी हवं आहे, शिक्षणासाठीच आरक्षण हवं आहे, बाकी कशासाठी नको। कारण आज 90% वाला विद्यार्थी घरी थांबतोय आणि 40% वाला विद्यार्थी आरक्षणाचा फायदा घेऊन लॅबमध्ये रिसर्च करतो। मग कशामुळे? आणि 90% वाला विद्यार्थी रांगेत उभा आहे। आम्हाला आरक्षण लागतंय, कारण शेतकऱ्यांच्या आता सध्या मराठ्यांच्या मुलाची आर्थिक स्थिती खूप मागास आहे, मुलांना बायका भेटत नाही। कशामुळे? आरक्षण नाही, मुलं नोकरीला लागत नाही आणि मुली नोकरीवाला मुलगा बघतात। त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांची खूप हालत बेकार आहे। आरक्षणामुळे आमची मुलं मराठ्यांचे खूप मागास पडले आणि आम्ही थोडी ना कुणाचं हिसकावून मागतोय, आम्ही आमच्याच हक्काचं मागतोय हो। तरी आम्हा मराठ्यात नुसत्या तारखा देतात, कोणाला बोलायचं काही समजत नाही, कारण आमच्याच हात आमचा गैरफायदा घेतात। त्यामुळे लवकरात लवकर यांनी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, एवढीच माझी हात जोडून शिंदे साहेबांना